मंडळीचा जन्म भाग 2 हा आजच्या संदेशाचा शीर्षक आहे आणि ह्या संदेश मालिकेचं नाव आहे न संपणारी कथा, अ स्टोरी दॅट नेव्हर एंड्स. खरं तर प्रेषितांची कृत्ये याच्या शेवटात जर आपण वाचलं तर ते अचानकपणे संपलेलं आहे किंवा अर्धवट राहिलेलं आहे असं आपल्याला वाटतं. कारण ती कथा अजून संपलेली नाही की प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या मंडळीच्या द्वारे, त्याच्या लोकांच्या द्वारे आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे काय करीत आहे हे अजूनही सुरू आहे. आमेन. प्रेषितांची कृत्ये 2 वचनं 4 आणि 5 आणि या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. आपण ॲक्च्युली पहिल्या वचनापासून वाचूया. आणि ह्या सिरीजमध्ये चर्च काय असतं, मंडळी म्हणजे काय, तिची सुरुवात कशी झाली, कशी होत असते, ती कशासाठी असते, चर्च कशासाठी असतं, या सर्व गोष्टी आपल्याला ह्या पुस्तकात पाहायला मिळतात. पहिल्या शतकामध्ये कशा रीतीने चर्च होतं, जन्मलं आणि कार्य केलं. प्रेषित 2 वचन 1 नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असता. आता ते म्हणजे कोण? 120 लोक, 12 शिष्य प्लस बाकीचे. अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला. वारा नाही सुटला, वाऱ्यासारखा आवाज झाला आणि ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. अग्नीच्या जिव्हासारख्या वेगवेगळ्या झालेल्या जिव्हा त्यांना दिसल्या. म्हणजे अग्नीच्या जिव्हा नव्हत्या, अग्नीच्या जिव्हासारख्या जिव्हा त्यांना प्रत्येकाच्या डोक्यावर दिसल्या आणि त्या प्रत्येकावर एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसे त्यांना वदविले तसे ते अन्य भाषांतून बोलू लागले. आता ह्यापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताने वचन दिलेलं होतं मत्ती 16:18 की मी माझी मंडळी उभारीन, आय विल बिल्ड माय चर्च. आणि तेव्हा शिष्यांना तो काय बोलला हे कळलं नव्हतं, कारण चर्च म्हणजे काय, मंडळी म्हणजे काय हे त्यांना माहीत नव्हतं. पण तरी त्याने म्हटलं की मी माझी मंडळी उभारीन आणि अधोलोकांच्या द्वाराचं तिच्यापुढे टिकावं लागणार नाही. म्हणजे मंडळी ही ख्रिस्ताची आहे, दैवाची आहे आणि तिची उभारणी करणारा, बांधणारा तो आहे. तो माणसांचा उपयोग करतो, परंतु ॲक्च्युली आर्किटेक्ट, बिल्डर हा तो आहे. तर ही दोन प्रॉमिसेस किंवा 2 वचनं प्रभू येशूने दिलेले होते. पहिलं मंडळीबद्दलचं मत्ती 16:18 की मी माझी मंडळी उभारीन आणि अधोलोकांच्या म्हणजे नरकाच्या दुरात्म्याचं तिच्या विरुद्ध टिकावं लागणार नाही. आणि दुसरं जे वचन दिलं होतं ते यूहन्ना शुभवर्तमान याचा 14वा अध्याय, जॉन 14 आणि वचनं 16 आणि 17. मी पित्याला विनंती करी, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, त्याने तुमच्याबरोबर सदा सर्व काळ राहावे म्हणून. कारण प्रभू येशू त्यांच्याबरोबर जगात कायमचा राहणार नव्हता. त्याला जगाच्याने ग्रहण करवत नाही, कारण ते त्याला पाहत नाहीत, अगर त्याला ओळखीत नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्याबरोबर आहे, तुमच्याबरोबर राहतो व तुमच्यामध्ये वस्ती करेल. 2 प्रॉमिसेस, 2 वचनं प्रभू येशूने शिष्यांना दिली. कोणते? की मी माझी मंडळी एक दिवशी उभारेन आणि मी जाईन, पण दुसरा एक जण माझ्यासारखा तुमच्याकडे पाठवीन. मी थोडे दिवस होतो, पण तो कायमचा तुमच्याबरोबर आहे. आणि पहिली जी प्रॉमिस, पहिलं जे वचन होतं की मी माझी मंडळी उभारेन, याची पूर्तता प्रेषित 2 पेंटेकॉस्टच्या दिवशी जे झालं त्याच्यामध्ये होताना आपण पाहत आहोत. या दोन्ही गोष्टींची पूर्तता प्रेषित 2 झाली. पवित्र आत्मा पण पाठवला आणि मंडळीची सुरुवात पण झालेली आहे. देवाचा पवित्र आत्मा त्यांना मिळाला तेव्हा त्यांना ते एकमेकांशी जोडले गेले आणि नंतर इतर विदेशी विधर्मी देखील त्यांच्याशी जोडले गेले
आणि ह्या रीतीने मंडळीचा जन्म झालेला आहे. आणि म्हणून चर्च म्हणजे बिल्डिंग नाही, तर चर्च म्हणजे यहुदी आणि विधर्मी किंवा विदेशी आपल्यासारखे गैर यहुदी हे दोन गटाचे लोक ज्यांनी प्रभूश्वर विश्वास ठेवून त्याच्याकडे वळलेले आहेत. तोपर्यंत इस्रायल लोकांना, शिष्यांना वाटत होतं की आम्हीच अब्राहामाचे संतान, आम्हीच देवाचे लोक आहोत. पण ते विदेशांना आत घेईल, त्यांना आपल्याला एक करील आणि एक वेगळा गट तयार करील ज्याला चर्च असं म्हणतील. हे आता घडून येत आहे. आणि ह्या दुसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहतो की त्यांना पवित्र आत्मा मिळाला. त्या पवित्र आत्म्याने त्यांना मंडळीत प्रभू येशूने त्यांना पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा दिला. 1:5 सांगितले प्रेषितांच्या की योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला, पण मी तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करेल. प्रभू येशू पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणारा आणि पवित्र आत्मा आपल्याला मंडळीत बाप्तिस्मा करणारा. देवाच्या आत्म्याशिवाय कोणीही ख्रिस्ती होऊ शकत नाही. जर तुम्ही तारण पावलेले ख्रिस्ताचे आहात तर देवाचा आत्मा तुमच्यामध्ये आहे. कारण शास्त्र सांगतं जर कोणाला देवाचा आत्मा नाही तर तो ख्रिस्ताचा नाही. प्रभू येशू पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करतो, आपण ख्रिस्ताशी जोडलं जातो आणि पवित्र आत्मा आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवणारे आपल्यासारखे इतर जे लोक आहेत म्हणजे मंडळी त्यांच्यामध्ये बाप्तिस्मा करतो. म्हणजे तो आपल्याला मंडळीशी जोडतो. म्हणून कोणीतरी जेव्हा म्हणतं की आम्हाला मंडळीची गरज नाही, माझा चर्चवर विश्वास नाही, मग संशय हा घ्यायचा की खरंच त्यांना देवाचा आत्मा आहे का. कारण देवाचा पवित्र आत्मा देवाच्या मंडळीशी आपल्याला जोडत असतो. तर ह्या ठिकाणी आपण तो पवित्र आत्मा देवाने किंवा प्रभू येशूने पाठवल्याचा पुरावा किंवा प्रमाण आपण पाहतो की हे 120 शिष्य एका ठिकाणी, कोणाचं तरी मोठं घर होतं, माडीवरचं, त्याच्यावर माडी होते, मोठा हॉल होता. आणि तुम्हाला ते कसं होतं जर पाहायचं असेल तर यूट्यूबवर सर्च करा आणि जेरुसलेम आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की द अपर रूम, की आज ते कसं आहे. टुरिस्ट जाऊन ते पाहता, आज ते अपर रूम. तर त्या ठिकाणी ते जमलेले असताना काय झालं की पेंटिकॉस्टचा दिवस होता. आपण पाहिलं की पेंटिकॉस्ट हा इस्रायली सण होता, मोशेच्या नियमशास्त्रात सांगितलेला. आणि त्या दिवशी ते शेतातला पिकाचा पहिला उपज किंवा प्रथम फळ आणत असत. आणि सर्व लोक सणाच्या गडबडीत होते, बिझी होते, धावपळ चाललेली होती येरुशलेम शहरामध्ये, बाजारपेठेमध्ये, रस्त्यावर. आणि इथं हे शिष्य हे 120 जण त्या ठिकाणी राहत होते. त्यांना माहीत नव्हतं की पेंटिकॉस्टच्या दिवशी काय होईल, कारण कोणत्या दिवशी पवित्र आत्मा येईल हे प्रभू येशूने सांगितलं नव्हतं. फक्त पित्याची देणगी वरून येईपर्यंत येरुशलेमेत थांबून राहा एवढं सांगितलेलं होतं. आणि पेंटिकॉस्टचा किंवा 50वा दिवस आला तेव्हा काय झालं की अकस्मात वाऱ्याच्या आवाजासारखा, सुसाट्याचा वारा सुटल्यानंतर जसा आवाज होतो तसा अचानक त्यांना आवाज आला आणि अग्नीच्या जीवासारख्या जीवा त्यांच्यावर प्रगट झाल्या आणि ते वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलू लागले. 50वा दिवस पेंटिकॉस्टचा सण, प्रथम फळाचा सण होता. हे 120 जण प्रभूश्वर विश्वास ठेवणारे, प्रभू येशू जो पुनरुत्थित ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे, हे पहिले 120 हे प्रथम फळ असे होते. शेताचं पहिलं पीक म्हणजे बाकीचं पीक येणार आहे ते 120 त्या काळातले. त्याच्यानंतर 2000 वर्षात ह्या काळात तुम्ही आणि मी त्याच्यामध्ये जोडले गेलेलो आहोत. पण ते फर्स्ट फ्रूट्स किंवा प्रथम फळ असे होते. तिकडं खाली सण चालू आहे आणि इकडं हे घडत आहे. प्रत्येक सणाचं एक प्रतीक होतं. प्रत्येक इस्रायली सण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण होतो. प्रत्येक गोष्ट जी करायला सांगली होती ती ख्रिस्ताकडे पॉइंट आउट करते, बोट दाखवत होते. आणि म्हणून जर आपल्याला त्या सणांमध्ये आणि जुन्या करारामध्ये शास्त्राच्या प्रत्येक पुस्तकात जर ख्रिस्त दिसला नाही किंवा त्याची सावली दिसली नाही तर आपल्याला पूर्ण ख्रिस्ताचं प्रगटीकरण मिळू शकत नाही.
प्रभू येशूने म्हटलं की शास्त्रलेख माझ्याविषयी साक्ष देतात. म्हणजे मोशेचं नियमशास्त्र, संदेष्टे, स्तोत्र, जे काही जुना करार आहेत त्या प्रत्येक पुस्तकामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची सावली किंवा छाया आहे. पण ती सावली कोणाची हे नवा करार वाचल्यावर येशू ख्रिस्त कळल्यावर कळतं की त्याची सावली आहे. हे आपण त्याचे हे सण त्याच्या दर्शवतात. तसा हा सण जो होता, ही घटना घडल्यानंतर मंडळीचा किंवा चर्चचा त्या दिवशी जन्म झालेला आहे. आता आणखी एक सण होता ओलांडन सण, पासओव्हर फेस्टिवल किंवा पासओव्हर फीस्ट. आणि तो ओलांडन सण कशाचं प्रतीक होता की ज्या दिवशी परमेश्वराने इस्रायल लोकांना मिस्र देशाच्या गुलामगिरीतून मुक्त केलं, त्या रात्री सांगितलं की प्रत्येक कुटुंब प्रमुखाने एक कोकरू घ्यायचं, ते कापायचं, त्याचं रक्त आपल्या डारक कपाळावर लावायचं आणि आत थांबायचं. त्या रक्ताने त्यांचं संरक्षण झालं आणि त्याच रात्री त्यांना मिस्र देशाच्या गुलामगिरीतून मुक्त केलं. आणि मग परमेश्वर म्हटला की हा विधी तुमच्यासाठी सनातन काळाचा, सर्व काळाचा विधी होईल. आणि तेव्हापासून आजही इस्रायल तो सण पाळत आहेत. पण तो सण, तो ओलांडनाचा कोकरा आपण पाहिलं पहिले करिंथमध्ये की तो ओलांडनाचा कोकरा ख्रिस्त आहे. तो जगाचा पाप हरण करणारा कोकरा आला, तो सण संपला. पण इस्रायलाला ते अजून कळलेलं नाही, म्हणून ते अजूनही तो सण पाळत आहे. ते सगळे सण अर्पण ख्रिस्तामध्ये पूर्ण झालेले आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ह्या ओलांडनाच्या दिवशी बेखमीर भाकर ते परमेश्वराच्या मंदिरात अर्पण करीत असतात. बेखमीर, खमीराशिवाय, खमीर हे पापाचं प्रतीक आहे. ओलांडनाच्या दिवशी खमीर न घालता बेखमीर भाकरी अर्पण ऑफरिंग म्हणून मंदिरात आणले जातात. बेखमीर भाकर ओलांडनाचा सण, ख्रिस्ता ओलांडनाचा कोकरा, ख्रिस्त बेखमीर म्हणजे पाप नसलेला. तर ओलांडनाचा सण ख्रिस्ताचा प्रतीक आहे. किती विशेषण आहे. त्या दिवशी बेखमीर भाकरी, कारण ख्रिस्त बेखमीर आहे, विदाऊट पाप आहे. किती जणांना समजतं. म्हणून त्या दिवशी बेखमीर भाकरी. परंतु पेंटिकॉसच्या दिवशी 50व्या दिवसाचा जो सण होता, आपण मागच्या संदेशात पाहिला, जर तुम्ही नसाल तर तुम्ही परत चेक करू शकता यूट्यूबवर, की पेंटिकॉसच्या सणाच्या दिवशी खमीरासह खमीर असलेल्या भाकरी अर्पण करायच्या होत्या. वलनाच्या दिवशी बेखमीर भाकरी आणि पेंटिकॉसच्या दिवशी खमीर असलेल्या भाकरी. आणि त्या 2 भाकरी होत्या. 2 का? एक भाकर इस्रायल लोक, निवडलेले अब्रामाचे संतान, ते दर्शवतात, त्यांच्यामध्ये खमीर किंवा पाप आहे. दुसरी भाकर विदेशी, म्हणजे तुम्ही आणि मी, सर्व देशातले जाती धर्मातून ख्रिस्ताकडे वळलेले लोक, ही दुसरी भाकर. आणि अशा त्या 2 भाकरी ज्या त्यांना त्या काळात कराय, ह्या 2 भाकरी ह्या 2 टाईपच्या लोकांचं प्रतीक होतं. एक इस्रायल आणि एक चर्च किंवा मंडळी. प्रेज द लॉर्ड. हे दिव्य प्रगटीकरण आहे. कारण चर्च जे तयार झालं, जन्मलं पेंटिकॉसच्या दिवशी, हे 120 जणांना, हे बेखमीर नव्हते, पाप विरहित नव्हते. त्यांच्या ठाई पाप होतं. ख्रिस्ताकडे वळल्यानंतर, आल्यानंतर देखील आपल्या ठाई आणि आपल्याकडून पाप होत असतं. आपण बेखमीर होत नाही, लक्षात घ्या. म्हणून खमीरासह त्या भाकरी. आणि टायमिंग होता पेंटिकॉसच्या दिवशी. म्हणजे पेंटिकॉसचा सण काय दर्शवतो की जसं प्रथम फळ ते लोक अर्पण करीत होते, तसे हे 120 लोक प्रथम फळ आहेत ख्रिस्ताकडे आलेले. म्हणजे प्रत्येक काळात आता अजूनही जाती धर्मातून, देशातून लोक ख्रिस्ताकडे येणार आहेत आणि मंडळी तयार होणार आहे. याचं हे प्रतीक होतं. आणि म्हणून जुन्या काळाच्या भविष्यवाण्या हे टाईप्स अँड शॅडोज आहेत. हे सावली आहेत, एक प्रतिमा किंवा प्रतीक आहे. आता 3ऱ्या वचनात आपण वाचतो की अचानक, अकस्मात, 2ऱ्या वचनामध्ये, म्हणजे हे सर्व अचानक झालं. सोसायटीच्या वाऱ्यासारखा नाद झाला अग्नीची. कोणी कल्पना केली नाही, तो विचार पण केला नव्हता की असं होईल. एकदम अचानक झालं.
मंडळीचा जन्म पवित्र आत्म्याचं आगमन अचानक झालं आणि मंडळीचं वर घेतलं जाणं रॅप्चर सुद्धा अचानक होणार आहे. ते म्हणतील कुठे गेले आणि काही लोक दिसणारच नाही. अचानक अकस्मात क्षणात पापी लवतात त्याचं अंतराळात आगमन होईल. आपण क्षणात बदलले जाऊ आणि अंतराळात वर घेतले जाऊ. टाईमच राहणार नाही कशासाठी. क्षणात निमिषा. मंडळीचा जन्म अकस्मात झाला, मंडळीचं वर घेतलं जाणं सुद्धा अकस्मात होणार आहे. विचार करा. आणि ते सर्व पवित्र आत्म्याने भरले. आता 1 कोरिंथ 12 आणि वचन 13 जरा पाहूया. या ठिकाणी काय लिहिलं आहे. 1 Corinthians 12:13 या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, कारण आपण यहुदी असो किंवा हेलेनिक किंवा विधर्मी असो, तो म्हणतो दास असो किंवा स्वतंत्र असो, आपणा सर्वांना एका आत्म्यात, किती आत्म्यात? आपणा सर्वांना हा शब्द अंडरलाईन करा. म्हणजे मी पण का? हो. जर तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे ख्रिस्ताचे आहात तर तुम्हाला पण आपणा सर्वांना एका आत्म्यात एक शरीर होण्यासाठी. काय होण्यासाठी? एक शरीर. वेगवेगळे शरीर नाही, एक शरीर, वन बॉडी होण्यासाठी बाप्तिस्मा मिळाला आहे. कोणता बाप्तिस्मा? पुढं लिहिलेला आहे. आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालेलो आहोत किंवा भरलेलो आहोत. आणि तो आत्मा कोणता? पवित्र आत्मा. ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर, पश्चाताप करून देवाकडे वळल्यानंतर काय होतं? देवाकडे वळवणारा, सत्य प्रगट करणारा देवाचा पवित्र आत्मा असतो. आपण वळलेला नसतो तेव्हा पण कार्य करत असतो. शाऊल ज्यावेळेस मंडळीचा छळ करीत होता, एवढे लोक मारून टाकलेले होते, अजून काही लोक मारायला परमिशन घेऊन रोमवरून चाललेला होता आणि येशू ख्रिस्ताने त्याला गाठला. तेव्हा सुद्धा विरोधी, अतिरेकी, एकदम खतरनाक अतिरेकी असताना सुद्धा, सर्व मंडळांना, ख्रिस्ती लोकांना दहशत असताना सुद्धा कोणी विश्वास ठेवला असता की हाच माणूस एक दिवशी अर्ध्याच्या वर नवा करार घेईल, हाच माणूस एक दिवशी येशू ख्रिस्ताची सुवार्ता घालवेल? कोणाला खरं वाटलं असतं? पण तेव्हा पण देवाने निवडलेलं होतं. पण एक दिवशी देवाने त्याला प्रगटीकरण दिलं आणि त्याचं तारण झालं. तर देवाचा आत्माच आपल्याला त्याच्याकडे वळवतो, सत्य प्रगट करतो. त्याच्या आत्म्याशिवाय कोणालाही ख्रिस्त कळत नाही, देव कळत नाही. लक्षात घ्या. हे कळणं, समजणं हे वरून असतं. वरून दिल्याशिवाय मनुष्याला काही प्राप्त होत नाही. आणि मग तोच आपल्याला पश्चातापी अंतःकरण देतो. आपण विश्वास ठेवतो आणि तो आपल्याला त्याचा आत्मा देतो आणि त्याचा पवित्र आत्मा आपल्याला त्याच्या शरीराशी किंवा मंडळीशी जोडतो. म्हणून म्हटलेलं आहे की एका आत्म्याने आपण संचरित झालेलो आहोत. एक शरीर होण्याकरिता त्याने आपल्याला त्याचा आत्मा दिलेला आहे. मग जर कोणी म्हणतं की मला पवित्र आत्म्याचं दान आहे, पण मी चर्च बेसवर विश्वास ठेवत नाही, मी माझ्या घरी प्रार्थना करतो, मी माझी सेवा करतो, मग लगेच आपण संशय घ्यायचा, लगेच विचार करायचा की हे काहीतरी कुठंतरी रॉंग आहे. कारण पवित्र आत्मा जर असेल तर तो मंडळीशी जोडेल. पवित्र आत्मा असेल तर देवाच्या वचनाकडे होईल. पवित्र आत्मा असेल तर तो सत्याचा आत्मा आहे, सत्यात चालवेल. प्रत्येक लबाडी खोटेपणापासून दूर ठेवेल. खोट्या लोकांपासून, खोट्या शिक्षणापासून दूर ठेवेल. आमेन. पण जर तसं होत नसेल तर कुठंतरी काहीतरी रॉंग आहे, म्हणजे चुकीचा आत्मा चालवत आहे. हे आपण लगेच ओळखायचं. हे सैतानाचे ट्रिक किंवा डावपेच आपल्याला भटकवण्याचे, फसवण्याचे. तर तारण हे देवाच्या पवित्र आत्म्याचं कार्य आहे, पण ते सुरू होतं. पण पवित्र आत्म्याने भरलं जाणं हा एक वेगळा अनुभव आहे. पुनरुत्थानाच्या दिवशी त्यांनी त्यांच्यावर पोंकार घातला, पवित्र आत्मा द्या. पण या ठिकाणी काय झालं की ते त्या ठिकाणी बसले, असं वरून पवित्र आत्मा उतरला आणि ते घर आणि ते पवित्र आत्म्याने भरले. दोन वेगवेगळे अनुभव. बरेच चर्चेस हे मानत नाही, पण आपल्याला कोणतं चर्च, कोणतं डिनॉमिनेशन काय मानतं हे नाही, तर शास्त्र काय शिकवतं हे पाहायचं आहे. कारण काळाच्या शेवटी प्रभू येशू ख्रिस्त, पहिली जी मंडळी, पहिलं जे बी पेरलं होतं
ते जेव्हा पीक येईल एवढ्या वर्षामध्ये ते वाढो, त्याच्यामध्ये जे बी पेरलं होतं तेच बी असणार आहे वरती. म्हणजे शेवटच्या काळात तीच मंडळी, तेच शिक्षण आणि तेच सत्य असणार आहे. आणि ती मंडळी ती ह्या काळात देव तयार करीत आहे. सैतानाने वेगळ्या डिनॉमिनेशन केल्या 2000 वर्षात, पंथ केले, विश्वास केले, पण शास्त्र सांगते एक देव, एक विश्वास, एक येशू ख्रिस्त. करिंथ्याचं वेगळी डॉक्ट्रिन नव्हती, फिलिपिकराची वेगळी डॉक्ट्रिन नव्हती, है ना, गलतीकराचं चर्च वेगळं असं होतं ना. जरी एवढे चर्चेस तयार झाले, जरी एवढ्या ठिकाणी मंडळ्या स्थापन, तुम्हाला वाटतं की प्रत्येकजण नाही आमचा विश्वास असा आहे? नाही, सगळ्यांचा एकच विश्वास, एकच सुवार्ता आणि एकच देव ते मानव. 2000 वर्षात एवढे आले कुठं? सैतानाने वचनापासून डायव्हर्ट केलं आणि दुसरीवर या वचनात भर घातला. आणि मग माणसाने, मंडळींनी, लोकांनी रूल्स केले, ते देवाचं वचन म्हणून जोडले. आणि म्हणून आपण जेव्हा सांगायला जातो, शास्त्र असं सांगतं, ते म्हणतात आमचं चर्च असं सांगतं किंवा आम्ही असा विश्वास करतो. तर हे लक्षात ठेवायचं की पवित्र आत्मा आपल्याला ख्रिस्ताच्या लोकांशी जोडतो. आणि मग पवित्र आत्म्याच्या द्वारे किंवा ह्या शिष्य हे 120 जण प्रभूवर विश्वास ठेवणारे होते, त्यांचं तारण झालेलं होतं. तुम्ही म्हणाल कशावरून? कारण शास्त्र सांगतं रोम करा 10:9 आणि 10 मध्ये की जर तू आपल्या मुखाने कबूल करशील की येशू प्रभू आहे आणि अंतःकरणात विश्वास धरशील की देवाने त्याला मेलेल्यातून उठविले आहे, तर ते तुझं तारण होईल. म्हणजे तारणासाठी काय आवश्यक आहे? इकडं बघा, अंतःकरणात विश्वास धरणे की ख्रिस्त प्रभू आहे आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले आहे. हे 120 जण, ही घटना ख्रिस्ताचा पुनरुत्थान स्वर्गारोहण झाल्यानंतरची आहे. त्यांनी प्रभू येशूला पाहिलेलं होतं, वधस्तंभावर गेलेला, पुन्हा उठलेलं, म्हणजे त्यांचं शास्त्रानुसार तारण झालेलं होतं. पण त्याच्यानंतर हा अनुभव, ही गिफ्ट, ही देणगी प्रभू येशूने सांगितलं मिळेपर्यंत जेरुसलेम सोडून जाऊ. तारणच सर्व काही आहे का? नाही. देवाने 2 देणग्या आपल्याला दिलेल्या आहेत, एक त्याचा पुत्र आणि एक त्याचा पवित्र आत्मा. पुष्कळ लोकांनी पुत्राला तर स्वीकार केलेला आहे, पुत्राकडे तर वळलेलं आहे, पण पवित्र आत्मा कोण आणि तो कसं कार्य करतो, त्याचा रोल काय, हे त्यांना माहीत नाही. आणि हेच आपल्याला प्रेषितांच्या कृत्यात शिकायला मिळतं. कारण आज प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात देव पित्याकडे आहे. आज आपल्याला चालवणारा, आपल्याबरोबर आपल्याला स्पष्ट करणारा, मुक्त करणारा कोण आहे? पवित्र आत्मा आहे. तो आपल्या बाजूला आहे आणि आपण वर बघून म्हणतो की हे प्रभू, आणि तो आपल्या संगती, आपल्यामध्ये आहे, आपल्याला चालवत आहे. त्याची जर ओळख झाली तर आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालू शकतो. त्याने जर शिकवलं तर हे वचन आपल्याला समजू शकतं. त्याने जर दाखवलं तर त्या मार्गदर्शन आपण प्रार्थना करू शकतो. पण त्याची ओळख होणं गरजेचं आहे, तो समजणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. तर हे सर्व आत्म्याने भरले गेले. इफिस 5:18 मध्ये सांगितलं की आत्म्याने भरले जा, बी फिल्ड विथ द स्पिरिट. आत्म्याने भरले जाण्याची पेंटिकॉस्टच्या दिवशी ही घटना एकच दिवशी झाली, पण नंतर आपण वाचतो वारंवार की ते आत्म्याने भरले गेले, धैर्याने वचन बोलू लागले वगैरे वगैरे. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा हा एक 1 टाइम एक्सपिरियन्स आहे, पण त्याच्यानंतर त्या आत्म्याने भरून राहणे, भरून चालणे, दररोज त्या आत्म्याच्या अधीन होणे, स्वतःला समर्पण करणे हा रोजचा अनुभव असतो. एकदा पवित्र आत्म्याचं दान मिळालं म्हणजे काय आहे, पण त्या आत्म्याला आपल्या स्वतःला त्या आत्म्याच्या अधीन करणं, त्याच्या मार्गदर्शनाने चालणं, आपलं मन, आपले विचार त्याच्या अधीन, हा आपला पार्ट आहे. तो आपोआप करणार नाही. किती जण ऐकत आहे? तर हा फिलिंग किंवा आत्म्याने भरलं जाणं हा कंटिन्युअस किंवा सततचा अनुभव आहे. पण पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा एकदाच होत असतो. नाही समजलं? आत्म्याने बाप्तिस्मा एकदाच होत असतो, पण आत्म्याने भरलं जाणं हे नित्य नियमाचं दररोजचं कार्य आहे. आणि काय झालं? 4थ्या वचनात सांगितलंय, प्रेषित 2:4 मध्ये, की ते पवित्र आत्म्याने पूर्ण झाले आणि वेगवेगळ्या भाषा बोलू लागले. आपण वाचू एक्झॅक्ट शब्द काय.
प्रेषितांची कृत्ये 2 आणि वचन 4, तेव्हा ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. म्हणजे परिपूर्ण झाल्यानंतर, भरल्यानंतर, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळाल्यानंतर काय झालं? आत्म्याने जसे वदविले तसे ते अन्य भाषेतून बोलू लागले. कोण बोलू लागले? ते म्हणजे कोण? तारण झालेले प्रभूश्वर विश्वास ठेवणारे. आणि ते कोण होते? 9व्या आणि 10व्या वचनात सांगितलेलं आहे की ते पार्थी, मेदी, एलामी, मेसोपोटेमिया हे देशाचे भागाचे नाव आहे. फ्रुगिया, पंफिलिया, लिबुआ देश यातले ते राहणारे यहुदी व यहुदी मतानुसारी असे रोमिय प्रवासी. म्हणजे याच्यात यहुदी पण होते आणि बिगर यहुदी सुद्धा होते. म्हणजे या ठिकाणी ते उपस्थित होते. आणि ते काय बोलत होते? 11व्या वचनात की ते 11व्या वचनात सांगितलं आहे की त्यांना आपापल्या भाषेत देवाची महाकर्मे सांगताना ऐकले. देवाने जे काही महत्कृत्य केले, सृष्टीच्या निर्मितीपासून कसं कार्य करत आलं, हे ते देवाशी बोलत होते. आता लक्षात घ्या की हे 120 लोकांशी बोलत नाही. ते वर माडीवरच्या खोलीत बसलेले आहे. पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरलेला आहे आणि ते वेगवेगळ्या भाषा ज्या त्यांना येत नव्हत्या, जे खाली जमलेले आणि त्या सणासाठी आलेलो, त्या वेगवेगळ्या देशातल्या लोकांच्या भाषेतून बोलत होते. देवाचे महत्कृत्य वर्णित होते. ते उपदेश करत नव्हते. आता ह्या ज्या अन्य भाषा, ह्या वेगवेगळ्या भाषेतून बोलू लागले. हे भाषेतून का बोलले? अन्य भाषा पवित्र आत्मा मिळाल्याचं चिन्ह आहे का? अन्य भाषा कशासाठी आहेत? अन्य भाषा म्हणजे काय हे आता आपण पाहू. या ठिकाणी आपण वाचतो की ते वेगवेगळ्या त्या अन्य भाषेतून, म्हणजे वेगवेगळ्या भाषेतून लँग्वेजेस बोलू लागले. 4थ्या वचनाच्या म्हणजे जशी मराठी भाषा आहे, हिंदी आहे, इंग्रजी आहे, तशा ह्या ॲक्च्युली भाषा होत्या ज्या भाषेतून ते बोलले. आता ह्या भाषा ज्याच्यातून ते बोलले, ह्या भाषा कशासाठी असतात किंवा कशासाठी होत्या? पहिले करीन 14, 20 आणि 21 प्रत्येकाने शास्त्रातून चेक करायचं आहे. देवाचा आत्मा आणि देवाचं वचन एकत्रित कार्य करतात. 14, 20 आणि 21 पहिले करीन. या ठिकाणी पाऊल लिहितो, बंधुजन हो, पहिले करीन 14, 20 आणि 21. बालबुद्धीचे होऊ नका, दुष्टपणाबद्दल तान्या मुलासारख्याने समजूतदारपणाबद्दल प्रौढ असे व्हा. नियमशास्त्रात लिहिले आहे की परभाषा किंवा अन्य भाषा बोलणाऱ्या, म्हणजे वेगळी भाषा बोलणाऱ्या लोकांच्या द्वारे व परकी मनुष्यांच्या ओठांनी मी या लोकांबरोबर बोलेन. आता त्या दिवशी आपला प्रश्न काय आहे आज, की शिष्य पेंटिकॉसच्या दिवशी अन्य भाषेत का बोलले? त्या अन्य भाषेचा, त्या सणाचा आणि मंडळीचा जन्माचा संबंध काय? हा आजचा विषय आणि हा महत्त्वाचा प्रश्न आहे, म्हणून लक्ष द्या. वचन 21, नियमशास्त्रात लिहिले आहे की, म्हणजे हे होईल, हे नियमशास्त्रात भविष्यवाणीत केलेली होती. आपण पाहू काय भविष्यवाणी होती, कुठं लिहिलेलं होतं. परभाषा बोलणाऱ्या लोकांच्या द्वारे परके मनुष्यांच्या ओठाने मी या लोकांबरोबर बोलेन, तथापि तेवढ्याने ते माझे ऐकणार नाही, म्हणजे तरी ते ऐकणार नाहीत असे प्रभू म्हणतो. आणि आता ऐका वचन 22, यास तो विश्वास ठेवणाऱ्यासाठी नव्हे तर विश्वास न ठेवणाऱ्यासाठी भिन्न भिन्न भाषा या चिन्हा दाखल आहेत. भाषा कोणासाठी? त्या ह्या जे वेगवेगळ्या भाषा बोलले, हे विश्वास न ठेवणारे यहुदी जे त्या ठिकाणी सणाला जमलेले होते, नंतर जे ह्या मीटिंगमध्ये, प्रेयर मीटिंगमध्ये यांच्या येणार होते, त्या विश्वास न ठेवणाऱ्या यहुद्यांसाठी आणि इतर विधर्म्यासाठी त्यांचे ते होते. आणि त्या चिन्ह दाखल आहेत. म्हणजे एक चिन्ह आहे. चिन्ह काय असतं?
रस्त्यावर जर शाळेचं चिन्ह असलं रोडवर म्हणजे काय दाखवतं की पुढं शाळा आहे. रेल्वे क्रॉसिंगचं चिन्ह आलं म्हणजे काय समजायचं की पुढं रेल्वे क्रॉसिंग आहे. भाषा हे चिन्ह आहे. भाषा म्हणजे काय की ते काहीतरी दाखवतं की पुढं काहीतरी आहे. तर भाषा ह्या चिन्ह होत्या. आता कशाचं चिन्ह हे ऐकून हे समजून घ्या. तर भाषा ह्या चिन्हासाठी होत्या आणि कोणासाठी? विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी, विश्वास धरणाऱ्यांसाठी नाही, विश्वास न धरणाऱ्यांसाठी. वचन 22 मध्ये याच तो विश्वास ठेवणाऱ्यांसाठी नव्हे तर विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी भिन्न भिन्न भाषा ह्या चिन्हादाखल आहेत. आता नियमशास्त्रात भाषांबद्दल किंवा हे चिन्ह कशासाठी दिलं होतं की ज्या पवित्र आत्मा मिळाला तेव्हा हे नियमशास्त्राची ही भविष्यवाणी पूर्ण झाली. आपण वाचू यशाया संदेष्टाचं पुस्तक याचा 28वा अध्याय, आयझाया 28. यशाया 28 वचन 1 ते 8 मध्ये याची स्टोरी अशी आहे. यशाया 28 1 ते 8 मध्ये हिजकिया राजा इस्रायलावर राज्य करीत होता. त्या काळातली घटना आहे की त्यावेळेस इस्रायल लोक कसे होते, त्यावेळेस वातावरण कसं होतं ते तिचं सांगितलेलं आहे. यशाया 28 1 ते 8. एफ्राईमातील मद्यप्यांच्या दिमाखोर मुकुटाचा, द्राक्षरसाने झिंगलेल्यांचा, सुपीक खोऱ्यातल्या माथ्यावरील मोठी शोभा देणारे, जे कोमेजणारे फूल त्याचा समूळ नाश होणार. पहा, प्रभूच्या हाती मजबूत व समर्थ असा कोणी आहे. तो गारांच्या वृष्टीसारखा, नासाडी करणाऱ्या वादळासारखा, अतिवृष्टीने आलेल्या महापुराच्या झपाट्यासारखा सर्व बलाने तो मुकुट भूमीवर झुगारून देत आहे. म्हणजे काय की देवाचे लोक इस्रायल भ्रष्ट झालेले आहेत. आंतरजातीय मूर्तीपूजा सर्रासपणे करत आहेत आणि परमेश्वर सांगतो की लवकरच मी तुमचा न्याय करणार आहे आणि तुम्ही शत्रूच्या तावडीत जाणार. बघा वचन 3. एफ्राईमातील मद्यप्यांचा दिमाखोर मुकुट पायाखाली तुडवतील. म्हणजे इस्रायल कसे पडाव करून जातील, पराभूत होतील, शत्रूच्या तावडीत जातील. हंगामापूर्वी आगसलेला अंजीर कोणाच्या दृष्टीस पडला म्हणजे तो हाती लागताच त्याने चटकन खाऊन टाकावा, त्याप्रमाणे सुपीक खोऱ्याच्या माथ्यावरील मोठी शोभा देणारे जे कोमेजणारे फूल त्याची गती होईल. म्हणजे काय, इकडे बघा की जसं सुंदर फुलं पीक आलेलं असतं आणि अचानक कोणीतरी ते नाश करून टाकतं, तसं तो म्हणतो की तुम्ही जे शांत, तुम्हाला वाटतं की सगळं सुरळीत चाललेलं आहे, अचानक शत्रू झडप खाली आणि अशी तुमची अवस्था होईल. ही वॉर्निंग इस्रायल संदेश यशायाच्याद्वारे इस्रायल लोकांना त्या काळात देवाने दिली. पुढे वचन 6. न्यायस्थानावर बसणाऱ्या, न्यायस्फूर्ती, वेशीवर हल्ला करणाऱ्या, शत्रूला हटविणाऱ्यास वीरश्री असा तो होईल. वचन 7. हेही द्राक्षरसाने भेलकंडत आहेत, मद्याने झोकांड्या खात आहेत. याजक व संदेष्ट आहे मद्याने भेलकंडत आहेत, द्राक्षरसाने गुंग झाले आहेत, मद्याने झुकांड्या खात आहेत. ते दृष्टांत पाहताना भेलकंडतात, निर्णय सांगताना झोके खातात. किती भयानक कठोर वर्णन आहे. म्हणजे लोक तर भ्रष्ट झाले होते, पण याजक जे शिकवणारे पाळक लोक सुद्धा मद्यपियाने झोकांड्या खात होते. तुम्ही पण प्या, आम्हाला पण द्या, मी पण तुमच्याबरोबर एन्जॉय करतो, अशातला तो प्रकार होता. बघा किती भयानक वर्णन. जरा शास्त्रात बघा वचन 8. सर्व मेजे वांतीच्या घाणीने भरली आहेत. सर्व टेबल जे जेवणाचे त्याच्यावर हे पिऊन तिथंच वांत्या उलट्या केलेल्या आहेत आणि तो म्हणतो सगळ्या घाणीने भरलेले आहे. जास्त झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की ते उलट्या करतात. हे जास्त सांगण्याची गरज नाही. अनुभवी लोक मला वाटतं इथं बसलेले. तर परमेश्वर म्हणतो मेजे वांतीच्या घाणीने भरली आहेत, निर्मळ जागाच उरलेली नाही. म्हणजे देवाचे लोक इस्रायल इतके भ्रष्ट झाले होते
की अशी त्यांची अवस्था होती की त्यांना भानच नव्हतं की काय चाललेलं आहे, आणि तरी ते पिऊन झोपाण्या खात होते, मस्त होते. बघ, देवाचे लोक असं करू शकतात का? हो, असं झालं आणि असं आजही होत नाही. आणि मग 9वं वचन, तो कोणाला ज्ञान शिकवतो, तो म्हणजे परमेश्वर. कोणाला संदेश समजावून सांगतो. कोणाला समजतो संदेश? कोण नुसता येऊन इकडं तिकडं पाहून घरी जातं? कोणाला समजवतो, कोणाला समजतं? दूध तुटलेला काय, थान तुट्या बालकास काय? नाही. कारण नियमावर नियम, नियमावर नियम, कानूवर कानू, कानूवर कानू, थोडे इथे थोडे तिथे असे तो बोलत असतो. थोडं थोडं प्रकटीकरण एक एक गोष्टींचं तो देत असतो. मला सगळं समजलं तरच मी शिकलो, तसं नसतं. कोणालाही सगळं समजलं नसतं, मलाही सगळं समजलेलं नाही. पण थोडं 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 प्रकटीकरण तो देत असतो. आपण दुसऱ्यांना द्यायचा असतो, तो आपल्याला देतो नाही. आणि मग वचन 11, तोत्र्यांच्या द्वारे परभाषेत तो या लोकांशी बोलेल. जेव्हा असं होईल, तो म्हणतो, जेव्हा शत्रू हल्ला करेल इस्रायलावर, आता तुम्ही एन्जॉय करत आहात, पार्ट्या करत आहात, उलट्या करत आहात खाऊन, तो म्हणतो पण एक दिवस असा येईल की शत्रू जेव्हा झडप घालील, अचानक शत्रूचा हल्ला होईल, तेव्हा काय होईल? तोत्र्यांच्याद्वारे परभाषेत तो या लोकांशी बोलेल. परक्या भाषेचे जातीचे लोक तुमच्यामध्ये येऊन तुमच्यावर हल्ला करतील, आणि त्यांच्याद्वारे परमेश्वर म्हणतो की मी तुम्हाला शिक्षा देईन, न्याय करेल. आणि तसं झालं इतिहासात. तो त्यांना म्हणाला होता, ही विश्रांती आहे, भागलेल्यास विसावा द्या, याने त्यांना आराम होईल. तरी ते ऐकेनात. म्हणजे काय? जेव्हा वेगळ्या देशातले लोक, तो म्हणतो तुमच्या देशात येतील, त्यांच्यामध्ये येतील, त्यांच्याद्वारे तुम्ही त्यांना वेगळ्या भाषा बोलताना ऐका. तुम्ही समजून घ्या की आता हेच लोक एक दिवशी चढाई करून तुम्हाला नाश करणार आहेत, तरी सुधरा. पण वचन काय सांगतं? तरी ती ऐकेनात. म्हणजे 9 आणि 10 मध्ये एक वचन, 1 ते 8 मध्ये यशाच्या इस्रायलची स्थिती आहे, वर्णन आहे. 705 BC, इसवी सन पूर्व, ख्रिस्तपूर्व. आणि हे इतिहासात 586 मध्ये पूर्ण झालेलं आहे. 586. इतिहास याला पुरावा आहे. हिस्ट्री इज द प्रूफ की देवाने इस्रायल राष्ट्राचा न्याय केला, इस्रायल लोकांचा न्याय केला. बाबेलाचे लोक, वेगळ्या भाषा बोलणारे लोक त्यांच्यावर चढाई करून आले आणि त्यांना नष्ट केलं, त्यांना ताब्यात घेतलं. इस्रायलने स्वातंत्र्य गमावलं. यशाने सांगितलेली भविष्यवाणी पूर्ण झाली. वचन 9 आणि 10 मध्ये इस्रायल लोकांचा प्रतिसाद आहे. त्यांचा प्रतिसाद कसा आहे की तरी ते ऐकेनात. आणि वचन 11 मध्ये यशाचा प्रतिसाद आहे. यशा म्हटला की परक्या भाषेत तो या लोकांशी बोलेल. हे चिन्ह दिलं होतं की परक्या भाषेचे लोक तुमच्यामध्ये घुसले, आले, समजून घ्या की तुमचा न्याय ठरलेला आहे, तुमचं स्वातंत्र्य गमावण्याची वेळ आलेली आहे आणि देव तुमचा न्याय करणार आहे. म्हणजे परक्या भाषेचे लोक, परक्या भाषा हे काय होतं? चिन्ह होतं त्या काळात की आता आपण शत्रूच्या तावडीत जाणार आहोत, देव आपला न्याय करणार आहे, शिक्षा देणार आहे. इट वॉज अ साईन. आणि अनुवाद 28:49 मध्ये मोशेच्या द्वारे देवाने काय वॉर्निंग दिली होती? आपला विषय काय चाललेला आहे? पेंटेकॉस्टच्या दिवशी वेगवेगळ्या भाषेत हे लोक का बोलले, त्या भाषेचा आणि पवित्र आत्म्याच्या पेंटेकॉस्टच्या दिवसाचा काय संबंध, हा विषय आहे, पॉईंट. अनुवाद ड्यूट्रॉनॉमी 28:49, अनुवाद 28 आणि वचन 49. या ठिकाणी परमेश्वराने मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांना काय वॉर्निंग दिली होती बघा, की जर त्यांनी परमेश्वराचं ऐकलं नाही, जर त्यांनी हट्टीपणा केला, मनाच्या इच्छेप्रमाणे चालले, बेफिकीर झाले, तर काय होणार होतं? वचन 49,
दुरून पृथ्वीच्या दिगंताहून गरुडाप्रमाणे झडप घालणारे असे राष्ट्र परमेश्वर तुझ्यावर आणेल. काय होणार होतं जर ते परमेश्वरापासून फिरले तर? परमेश्वर म्हणतो दुरून परत राष्ट्र मी तुझ्या विरुद्ध लढायला आणेल आणि त्याची भाषा तुला समजवायची नाही. ही वॉर्निंग दिलेली होती. किती वेगळ्या जातीचे, देशाचे, भाषेचे लोक असतील ते मी तुमच्यावर आणील आणि तुम्हाला शिक्षा देईन, न्याय करेल. आणि या ठिकाणी हे लोक वेगवेगळ्या भाषा बोलत आहेत. म्हणजे याचा अर्थ काय की देव त्या दिवशी, पेंटेकॉस्टच्या दिवशी देवाने इस्रायलचा न्याय केलेला आहे, इस्रायलाला दूर केलेला आहे, टाकून दिलेला आहे आणि विदेशांकडे तो वळलेला आहे. कारण इस्रायलाने त्याला नाकारला, वधस्तंभावर दिलं, तो आमचा मसीहा नाही म्हणून त्याला नाकारल्यामुळे त्यांचा न्याय होऊन चुकला आहे. देवाने दाखवून दिलं की आता तुम्हाला मी सोडून दिलेलं आहे, तुमचा न्याय सुरू झालेला आहे. मी दुसऱ्या परक्या देशाच्या परक्या लोकांना माझ्या राज्यात घेऊन माझी मंडळी उभारली. हा त्या भाषेचा अर्थ होतो. इट वॉज गॉड्स जजमेंट ऑन इस्रायल. म्हणून हे चिन्ह काय होतं? हे चिन्ह इस्रायलच्या न्यायाचं चिन्ह होतं. लिहून घ्या पॉइंट. अन्य वेगवेगळ्या भाषा इस्रायलचा न्याय परमेश्वराने केल्याचं चिन्ह होतं की ह्या दिवसापासून आता देवाने इस्रायलला नाकारलेलं, रिजेक्ट केलेलं आहे आणि परराष्ट्रीयांना आता तो आत घ्यायला सुरुवात करणार आहे. विश्वास न ठेवणारे यहुदी, कारण त्यांच्यामध्ये 120 जणांमध्ये हे 120 जण आणि यांच्यामधले यहुदी होते. म्हणजे सर्वच इस्रायल नाकारले का? नाही, विश्वास न ठेवणारे. कारण पाऊल म्हणतो की इस्रायलमध्ये पण सर्वच जातीने यहुदी ते यहुदी नाहीत, पण जे आत्म्याने विश्वास ठेवणारे ते खरे यहुदी आहेत. पण राष्ट्र, देश या नात्याने देवाने नाकारलं, पण जे विश्वास ठेवणारे फक्त त्यांना घेतलं, प्लस दुसऱ्यांकडे तो वळलेला आहे त्या दिवसापासून. तर हे इस्रायलच्या न्यायाचं चिन्ह होतं. आणि इस्रायलचा न्याय काय की त्याने इस्रायलाला बाजूला सारलेला आहे. मंडळी तयार करायला लागलेलं आहे, ज्या मंडळीमध्ये वेगवेगळ्या देशाचे, भाषेचे लोक आता येणार आहेत. त्या वेगवेगळ्या भाषा हे दाखवित होते की वेगवेगळ्या भाषेचे लोक पण माझ्या मंडळीमध्ये इथून पुढं मी घेणार आहे. वेगवेगळ्या जाती, धर्माचे, देशाचे लोक पण मी माझ्याकडे घेणार आहे आणि माझी मंडळी उभा करणार. हे त्या वेगवेगळ्या भाषा त्याचं प्रतीक होत्या. म्हणजे अन्य भाषा हे इस्रायलचं जजमेंट किंवा न्यायाचं प्रतीक होतं की देव त्यांना बाजूला सारील, पण चर्च नावाचं एक गट तयार करेल की ज्याच्यामध्ये विश्वास ठेवणारे यहुदी, इस्रायली पण असतील आणि विदेशी पण असतील. आणि 70 इसवी सनानंतर 70 AD मध्ये आपल्याला माहीत आहे की यरूशलेमाचा नाश झाला. जे मत्ती 24 मध्ये प्रभू येशूने सांगितलं की दगडावर दगड घालणार नाही, ती भविष्यवाणी 70 AD मध्ये पूर्ण झाली. ज्यावेळेस नेरो सम्राटाने इस्रायल यहुदी लोकांवर ब्लेम केला, आरोप केला की यांनी देशामध्ये अशांतता माजवलेली आहे, त्यांचा छळ सुरू केला आणि यरूशलेमाचा नाश झाला. आणि तेव्हापासून यरूशलेमेतले इस्रायल लोक जगभर पांगले गेले. म्हणजे ती भविष्यवाणी 70 AD मध्ये पूर्ण झाली. इतिहास याला पुरावा आहे. हिस्ट्री, तुम्ही तर इतिहास स्टडी केला तर शास्त्र इतिहासाला किती धरून तंतोतंत आहे हे तुम्हाला कळेल की ही दंतकथा, कल्पित कथा नाही, हे जिवंत देवाचं वचन आहे. याला इतिहास हा पुरावा आहे. प्रेज द लॉर्ड. काही कोणीतरी काहीतरी लिहिलं असं नाही. इतिहासावरून हे खरं आहे की हे जे सांगितलं ह्या वर्षी ह्या सालात पूर्ण झालं, की इतिहास याला पुरावा आहे. पण मग प्रश्न असा आहे की देवाने कायमचं इस्रायलाला टाकलेलं आहे का? नाही. आपण वाचू रोमकरास पत्र 11वा अध्याय आणि याचं पहिलं वचन, रोमन्स 11:1.
या ठिकाणी पाऊल ह्याविषयी काय म्हणतो आपण पाहूया. रोमकरास 11 वचन 1. तर मी विचारतो, देवाने आपल्या लोकांना टाकून दिलेलं आहे का? पाऊल रोमकरास पत्र 11:1. असे अगदी नाही किंवा असे न हो, गॉड फॉरबिड. पाऊल म्हणतो की देवाने आपल्या लोकांना, इस्रायल लोकांना कायमचा टाकून दिला का? नाही, तात्पुरतं टाकून दिलाय. असे नाही, कारण मीही इस्रायली अब्रामाच्या कुळातला, बेन्यामीन वंशातला आहे. आणि मग पुढं वचन 12 तो काय म्हणतो? रोमकरास 11:12. आता त्यांचे उल्लंघन, त्यांचे म्हणजे इस्रायलाचे, त्यांचे उल्लंघन हे जर जगाची संपत्ती म्हणजे, तर ज्यांचा राज ही जर विदेशी लोकांची सधनता आहे, तर त्यांची जागा भरणार, त्यांचा भरणा झाल्यास ही किती अधिक होईल. म्हणजे काय? म्हणजे हे इकडे बघा, पाऊल म्हणतो की त्यांना जर टाकून देणं, बाजूला सारणं आणि विदेशांना आत घेणं हे जर संपत्ती आहे, तर त्यांना जर आत घेतलं तर किती बाकीचे देश आणि जग आशीर्वादित होईल. म्हणजे इस्रायल राष्ट्राला देवाने तात्पुरतं टाकून दिलं, बाजूला सरले. शास्त्र सांगतं की इस्रायल लोक कोडगे झाले आहेत. आपण म्हणतो की इस्रायलात येशू ख्रिस्त जन्माला, ते म्हणतात की हा आमचा मसीहा नाही, कारण अंशतः बधीर कोडगे झालेले आहेत. देवाने त्यांना आंधळं केलेलं आहे यासाठी की आपल्याला परराष्ट्रीयांना आत घ्यावं. हे 2000 वर्षात झालं आणि आता काळाच्या शेवटी सर्व देशातून, राष्ट्रातून गोळा केलेली मंडळी तयार झाली आणि आता परत सुवार्ता इस्रायलाकडे चाललेली आहे आणि ते लोक देवाकडे वळत आहेत आणि विदेशी लोक कोडगे किंवा बधीर होत आहेत. 2000 वर्षाच्या काळात काय झालं की त्यांना देवाने बाजूला टाकलं आणि दुसऱ्यांना आत घेतला. आणि ह्या काळामध्ये काय की आता त्यांना परत तो आत घेत आहे आणि विधर्मी विदेशी लोक देवापासून दूर जात आहेत. परराष्ट्रीयांचा भरणा पूर्ण झाल्यानंतर शास्त्रात सांगितलं की सुवार्ता परत इस्रायलाकडे जाईल आणि ते आज या काळात घडत आहे. जेव्हा शेवटचा आत्मा परराष्ट्रातला, परदेशातला, परजातीतला येशू ख्रिस्ताच्या मंडळीत येईल आणि ती मंडळी कंप्लीट होईल त्याच्या दृष्टीने, त्यावेळेस विदेशी लोक कोडगे होतील, बधीर होतील, त्यांना सत्य समजणार नाही देवाबद्दलचं आणि इस्रायल लोकांकडे सुवार्ता वळेल. देव त्याच्या लोकांकडे वळेल आणि परत त्यांना हात घेईल. हा देवाचा टाइम टेबल, हा प्रोग्राम आहे आणि हे आपण समजलं पाहिजे. म्हणून अन्य भाषा काय होतं? इस्रायल राष्ट्राचा न्याय केल्याचं चिन्ह की आजपासून तुम्हाला बाजूला सरलेला आहे आणि परराष्ट्रीयांकडे मी वळलेलो, असं देव जसं काय म्हणतो. तुम्ही मला नाकारलं म्हणून मी तुम्हाला नाकारलेलं आहे. विदेशांकडे मी वळलेलो, परक्या भाषांच्या लोकांकडे, म्हणून त्यांना वेगळ्या भाषेत बोलताना ऐकले. एशियाच्या काळात त्यांनी भाषेत बोलताना ऐकले, त्यांना दहशत वाटली की आता एक दिवशी हे लोक आपल्याला मारून टाकणार, हल्ला करणार, नाशणार. तसं झालं जजमेंट. तर इट वॉज अ साइन ऑफ जजमेंट. दुसरी गोष्ट, त्यांच्यासाठी न्यायाचं चिन्ह आहे अन्य भाषा, वेगवेगळ्या भाषा. पण जे विश्वास ठेवणारे आहेत इतर जग, त्यांच्यासाठी आशीर्वादाचं चिन्ह आहे. म्हणजे काय? म्हणजे हे शेवटचा पॉईंट नीट समजून घ्या. त्यांनी भाषेत बोलणार, त्यांना आठवलं यशाच्या पुस्तकात लिहिलं की देव आता न्याय कर, देवाने आपल्याला रिजेक्ट केलं. पण आपण जे विदेशी, विधर्मी, गैर यहुदी, आपल्याला आनंदाचं चिन्ह, आनंदाची गोष्ट काय आहे की देवाने त्याच्या लोकांना बाजूला सारलं पण आपल्याला आत घेतलेलं आहे. तो आपला देव झालेला आहे, त्याने आपल्यालाही त्याचे पुत्रांनी कन्या केली. हे वचन जे त्यांच्यासाठी दिलं होतं, हे शास्त्र जे त्यांच्यासाठी होतं ते आपल्याला पण दिलेलं आहे. हे प्रॉमिसेस, हे वचन जे त्यांना दिले होते ते आपल्याला पण लागू आहे. हे आपल्याला आनंदाचं चिन्ह आहे. हे काय आपल्याला भारतीयांना दिलं होतं का? इस्रायलला दिलं होतं. पण आपल्यासाठी हे कधी लागू होतं? जेव्हा आपण देवाचे होतो तेव्हा. ख्रिस्त येशूच्या द्वारे अब्रामाला दिलेला आशीर्वाद आपल्याला मिळतो. तो पण आपल्याला वाटतं हे त्या लोकांचं आहे, शास्त्र त्या लोकांसाठी, ख्रिश्चन लोकांसाठी, यहुदी लोकांसाठी. पण आपण ख्रिस्ताचे होतं तेव्हा कळतं की हां, देवाने मला पण जसे ते तसे आम्हाला पण केलेलं आहे, हे माझ्यासाठी पण आहे. तो त्यांचाच नाही, माझा पण तारणारा मसीहा आहे.
हे आशीर्वाद फक्त त्यांच्यासाठी नाही, माझ्यासाठी पण आहे. आणि शेवटचं वचन 1 कोरिंथ 14 आणि 23, 1 कोरिंथियन्स 14:23 या ठिकाणी पाऊल म्हणतो अन्य भाषेबद्दल. 22 पासून आपण वाचू. यास तो विश्वास ठेवणाऱ्यासाठी नव्हे, तर विश्वास न ठेवणाऱ्यासाठी भिन्न भिन्न भाषा या चिन्हादाखल आहेत. आता ह्या ॲक्च्युली भाषा होत्या, लँग्वेजेस ज्या त्यांना येत नव्हत्या. परंतु 1 कोरिंथ 14:2 सांगितले की एक अन्य भाषा जी आहे की ज्याद्वारे आपण देवाशी गुजे बोलतो. आता हे गुजे बोलत नव्हते, ऐकून घ्या, येणाऱ्या दिवसात आपण पाहू. हे भाषा बोलले वेगळे, पण पवित्र आत्म्याच्या द्वारे अन्य भाषेतून बोलणं म्हणजे काय हे पण आपण येणाऱ्या दिवसात, ते पण वचन त्याच्याबद्दल काय सांगतं ते पाहू. तूर्त एवढंच लक्षात घ्या की विश्वास न ठेवणाऱ्यासाठी भिन्न भिन्न भाषा चिन्ह दाखल आहे. संदेश हा विश्वास न ठेवणाऱ्यासाठी नाही, तर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आहे. विश्वास ठेवणारे जे तुम्ही, तुमच्यासाठी भाषेत अन्य भाषेत बोलून फायदा नाही, वचनातून जे प्रकटीकरण ते द्यायला पाहिजे. संदेश विश्वास ठेवणाऱ्यांसाठी, पण विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी अन्य भाषा चिन्ह आहे. प्रेज द लॉर्ड. वचन 23, सगळी मंडळी एकत्र जमली असता सर्वच लोक निराळ्या भाषा बोलू लागले आणि अशिक्षित किंवा विश्वास न ठेवणारे आत आले. तर तुम्ही वेडे आहात असं ते म्हणणार नाहीत का? नक्कीच म्हणणार. तर आज आपण काय पाहिलं? मंडळीचा जन्म कसा झाला, कोणत्या दिवशी झाला, चर्चचा बर्थडे कधी आहे? पेंटेकॉस्टच्या दिवशी, ज्या दिवशी इस्रायली सण 50वा दिवस साजरा केला. तेव्हा तो 50वा दिवसाचा सण कशाचं प्रतीक होता? मंडळी जन्माला, मंडळीचा जन्म झाल्याचा. त्या दिवशी काय झालं? पवित्र आत्मा शिष्यांवर उतरला. ते वेगवेगळ्या भाषा का बोलू लागले? कारण इस्रायल लोकांना त्यांना माहीत होतं की भाषेच्याद्वारे देव न्याय करणार आहे. भाषा, की अन्य भाषेचे लोक चढाई करून आले म्हणजे देवाचा कोप, देवाचा न्याय सुरू झाला. देवाने आपल्याला नाकारलेलं आहे, रिजेक्ट केलेलं आहे. ही वॉर्निंग साईन होती की त्या दिवशी मंडळीचा जन्म झाला. तेव्हापासून तर आजपर्यंत देव प्रत्येक देशातून, जाती धर्मातून त्याचे लोक घेऊन त्याची मंडळी तयार करत आहे. आणखी पुढे काय झालं हे आपण येणाऱ्या संदेशात पाहू. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू.